हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आजचा ब्लॉग काय आपल्या कामाविषयी नाही आहे. म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा-शप्पा मारूया. मैत्रिणींनो, परवाच वटपौर्णिमा झाली. सो बऱ्याच महिला छानपैकी तयार-बियार होऊन वडाला पूजा करतात. नवऱ्यासाठी आशीर्वाद मागतात देवाकडे. नवऱ्याच्या जास्त वयासाठी पण आशीर्वाद मागतात. जो नवरा मिळाला ह्या जन्मी तो सुखी राहून दे आणि पुढच्या जन्माचं माहीत नाही, पण कमसे कम या जन्मात त्याची कायम आपल्याबरोबर साथ राहून दे, यासाठी हा उपवास धरतात, पूजा करतात. काही हरकत नाही. म्हणजे काही बोलतात ना, की प्रॅक्टिकल म्हणजे आता सायन्स एवढे पुढे चाललं आहे, एवढं सगळं आहे दुनियेमध्ये, सगळं माहिती आहे आपल्याला, की वडाला पूजा घालून काय 7 जन्मी तो नवरा मिळत नाही किंवा 7 जन्म आहेत की नाही हे पण कोणाला माहिती नसतं. पण एक बोलतात ना, की आपण आपल्या नवऱ्यासाठी तेवढं करतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कल्चरमध्ये बसतात म्हणून आपण करतो. एक आपल्यावर संस्कार झालेले आहेत म्हणून करतो किंवा रीतीप्रमाणे ते चालत आलेत. म्हणजे ज्यावेळेला सावित्रीने म्हणजे वडाला पूजलं होतं. कारण की त्याच्यामागचं रिझन वेगळं होतं. सत्यवान म्हणजे तिच्या नवऱ्याचा ज्यावेळेला प्राण जातात झाडावरतून पडून, त्यावेळेला तिने ते जीवदान मागवण्यासाठी जे प्रयत्न केले होते, तेव्हापासून वडाची पूजा केल्याच्यानंतर आपण आपल्या नवऱ्याला जास्तीत जास्त वयासाठी देवाकडे मागतो. सो म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली पण आपल्याला माहिती आहे. पण कुठेतरी एक बोलतात ना, की मनामध्ये श्रद्धा असते, त्या श्रद्धेप्रमाणे आपण चालतो. आता एवढ्या महिलांमध्ये बघाल, की सगळ्यांचेच नवरे चांगले आहेत का? कोणाचे नवरे दारू पिऊन त्यांना मारझोड करतात, कोणाचे एक्स्ट्रा अफेअर पण असतात, हे त्यांना पण माहिती असतं. कोणाचे नवरे त्यांना सोडून गेलेले असतात, बरेच कारणं असतात. पण तरी पण स्त्री, महिला म्हटलं की ती एवढी इमोशनल, म्हणजे ती एवढी भावूक असते ना, की तिच्यावर कितीही अन्याय झाले, काही झाले, तरी पण ती ही गोष्ट करतेच करते. तर हा असतो तिच्या मोठेपणाचा, मनाच्या मोठेपणाचा एक भाग, तो पण तुम्हाला बघायला मिळतो. आपला नवरा कसाही असून दे, पण तो आपल्याला 7 जन्म मिळून दे, यासाठी ती स्त्री पूजा करते. सो यावर्षी काही कारणास्तव मला म्हणजे 15 वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि फर्स्ट टाईम असं झालं, की काही कारणास्तव मलाच म्हणजे परवा पूजा करायला नाही मिळाली. पण तरी पण तुम्ही बघू शकता माझ्या नवऱ्याचं प्रेम काय कमी नाही झालं. असं म्हटलं चला तुम्हाला जस्ट व्हिडिओ असंच बनवूया. प्रेम तर सगळ्यांच्या नवऱ्यांचं असतं प्रत्येक महिलेवरती, कारण की आपण त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यामुळे त्यांना ते करणं भागच असतं. सो माझ्या नवऱ्याने मला वटपौर्णिमेला दिलेलं मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. संध्याकाळी होतं, सरप्राईज होतं, पण मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. सो तुम्ही बघू शकता, मोगऱ्याचा गजरा आहे आणि मला गजरे खूप आवडतात. मला फुलंच आवडतात. म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये पण ब्लॉगमध्ये मी दाखवलं की मी मुंबईमध्ये राहते, आम्हाला इथे झाडं लावायला जराही ऑप्शन नाही, तरी पण मी थोडी मोडी मोगऱ्याची वगैरे अशी झाडं लावलेली आहेत आणि त्याला पण छानपैकी फुलं येतात. सो मोगऱ्याचा गजरा माझा फेवरेट आहे आणि माझ्या नवऱ्याला बरोबर माहिती आहे की आपल्या बायकोला कमी पैशामध्ये कसं खुश केलं जाईल किंवा ती कुठल्या गोष्टीमध्ये खुश होते हे माहिती आहे. सो त्याने हा मला छानपैकी गजरा आणला आहे आणि एक साडी पण आणली. तर त्या साडीच्या कलरवरतून थोडंसं झालं होतं, म्हणजे मी बोलले, मला पण नंतर वाटलं की असं नको बोलायला मी पाहिजे होते. म्हणजे मी एवढंच फक्त बोलेन की कलर थोडा लाईट वाटतो. त्यांना त्या दिवशी राग आला होता की इतकं मी प्रेमाने आणलं आहे, मी इतकं चॉईस करून आणलं आहे. सो मला पण नंतर वाटलं की उगाच मी असं बोलली. पण साडी खरंच खूप छान आहे. तुम्हाला आवडते की नाही नक्की कमेंट्स करून सांगा. ही माझी वटपौर्णिमेचं गिफ्ट आहे ही साडी. सो या कलरच्या ना, म्हणजे माझ्याकडे लाईट कलरच्या ना असे 2-3 साड्या होत्या, म्हणून मी त्यांना म्हटलं की थोडी लाईट वाटते. तर ते बोलले की प्रोफेशनल कलर आहे, छान वाटतं, तुझ्यावर छान वाटेल. सो मी आज याचं ना ब्लाऊज कट करणार आहे. काल घरातून मार्केटमधून येताना अस्तर वगैरे घेऊन आले. आपल्याकडे मशीन पण आहे आणि मी बऱ्यापैकी माझे स्वतःचे ब्लाऊज शिवते, म्हणजे मी घालणे. आता बघा ना, मी ₹500 कमवले काय आणि मी ₹500 खर्च केले काय, एकच होतं. म्हणजे आता समजा याच्यावरचं ब्लाऊज मला बाहेर शिवायला टाकलं टेलरकडे, तर मला ₹500 खर्च येणार आहे. तेच ब्लाऊज जर मी घरात शिवले तर माझे ₹500 मी वाचवणार आहे. म्हणजे मी कुठेतरी ते ₹500 कमावले, असं पण होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण जर तुम्ही घरी असाल तर बेसिक शिकून ठेवायचा. टेलरिंग क्लासेस वगैरे. मी माझी मशीन आहे ना, ती नवीन नाही घेतली आत्तापर्यंत. ₹2600 जाऊन सेकंड हँडमध्ये मशीन आणली होती 2700ला. त्याला आत्ता मला वाटेल 7-8 वर्ष झाली असतील त्या मशीनला. त्याच्यावरती मी माझे ब्लाऊज शिवते. म्हणजे असं काही नाही की काहीतरी भरपूर विकत मोठंच आणायचं, असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपण
करू शकतो. सो माझं हे वटपौर्णिमेचं गिफ्ट होतं जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही बोलाल पण की काय तुमच्या नवऱ्याने आणलं आहे, त्याच्यावरती येतात बॅड कमेंट्स. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गिफ्ट आणलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला काय दाखवता. हे बघा, आपण सोशल मीडिया फॅमिली आहोत. आपण प्रत्येक गोष्टी शेअर करतो, दुःख शेअर करतो, सुख शेअर करतो, एन्जॉयमेंट करतो, बिझनेस शेअर करतो, व्यवसाय, बऱ्याच गोष्टी शेअर करतो. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की चला, माझं जास्त फ्रेंड सर्कल नाही आहे, तर म्हटलं मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करते. तुम्हाला पण तुमच्या नवऱ्याने काय गिफ्ट दिलं आहे नक्की कमेंट्स करून सांगा, किंवा तुम्ही तुमच्या बायकोला वटपौर्णिमेला काय गिफ्ट दिलं ते हे पण नक्की कमेंट्स करून सांगा. जर म्हणजे तुम्ही म्हणजे पुरुष आहात आणि तुम्हाला असं वाटते की काय वटपौर्णिमा दरवर्षी येते आणि त्याच्यात तेवढं वेगळं करते, सगळ्यांच्याच बायका करतात किंवा आम्ही काय त्यांना सांगितलं नाही करायला, असं कोणता एकही उपवास नाही आहे जो पुरुष महिलेसाठी पकडतो. पण महिला मुलांसाठी, नवऱ्यासाठी, कुटुंबासाठी, त्याच्या अडचणींसाठी, बऱ्याच गोष्टींसाठी उपवास तपवास करत असते. तर तिच्यावरती कधी 500 रुपये तुम्ही खर्च केलात नाही तर ती मोठी गोष्ट नाही आहे. तिला पण तितकंच छान वाटेल. आणि कमी पैशामध्ये जर आपण कोणाला आनंद देऊ शकलो तर मला असं वाटतं आहे की ते खूप असं वेगळं करण्यासारखं नाही आहे, कॉमन गोष्टी आहे. कधीतरी करत जावं. ती पण थकलेली असते. ती पण बऱ्याचशा अडचणींना जसं तुम्ही बाहेर मात देता तसंच ती घर तुमचं सांभाळते, परिवार सांभाळते, सगळ्यांना समजून घेते. तर अशा तुमच्या बायकोसाठी नक्की असं केव्हा तरी सरप्राईज गिफ्ट करत जा. फरक बघा, तिला पण तुमच्यावरती अजून अधिक प्रेम होत जाईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.